आज रात्री होता आमच्याकडे छान असा चमचमीत असा बेत होता, तो म्हणजे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी कोणाला आवडत नाही, सगळ्यालाच आवडते. आणि मी खूप दिवस झाले बनवलीच म्हणते म्हणलं, त्यानं आज घरच्यांना खाऊ वाटली म्हणून आज बेत बनवला होता. आणि हिथं आधीला आईस्क्रीम खायची इच्छा झाली होती आणि आम्ही आईस्क्रीमच आणलं नाही, कारण त्याला सर्दी झाली होती. तर तो मला दाखवत होता, कारण त्याचा विश्वासच नव्हता. आणि त्यानंतर इकडं आम्ही मॅरिनेट करायसाठी चिकन घेतलं होतं, त्यामध्ये दही टाकलं होतं, नंतर आपला घरगुती मसाला, हळद, मीठ, लिंबू थोडंसं पिळलं होतं, बिर्याणी मसाला, तर अद्रक लसूणची पेस्ट, असे सगळे पदार्थ टाकून ना ते मस्त छान असतं ना, आपलं दुसरं काम होईपर्यंत आपलं मॅरिनेट होऊन जातं. त्यानंतर आधीला इथं चिकन पाणी बनवत होते आणि माझा इथं ना मस्त असं कांदा पण भाजून झाला होता. आणि कांदा भाजायलाच एवढा खूप जास्त टाईम लागतो. त्यानंतर ना टमॅटो वगैरे टाकून छान असं भाजून घेतलं. आणि त्यानंतर आधीला मी चिकन पाणी बनवलं, पण त्याला ते खायचं नव्हतं, तर त्याला खायची होती मॅगी, म्हणून त्याला नंतर मॅगी बनवून दिली. आणि इथं माझं छान असतं ना चिकन शिजून पण झालं होतं, मस्त असं दिसत होतं. आणि त्यानंतर नाही तर भात वगैरे शिजला होता ना, तो त्यात मिक्स करायचा होता. मी आता थर देत नाही, मी डायरेक्ट सगळा जाताना भात ना राईस जो आहे तो आपला तो मिक्स करून घेते, छान चव येते. आणि त्यानंतर ना गॅसवरती ना बारीक गॅसवरती ना मी त्याला थोड्या वेळ ठेवून देते, मस्त आणि एकदम एकजीव होऊन जातं ते. त्यानंतर इथं तर बिर्याणीची तयारी खाण्यासाठी तयारी चालू केली, कांदा वगैरे कापला आणि छान अशी माझी बिर्याणी तयारी होती. चला तर मग भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.